Good morning, friends. In your last two previous lectures, आपण मागच्या दोन लेक्चर्समध्ये आपण आपलं टेक्स्ट जे आहे बिग डाटा अँड बिग इन्साईट याच्याबद्दलची माहिती वाचन करत आलेलो आहोत. जवळपास 5 मुद्द्यांवर आपण फोकस केलेला आहे. आज आपण जे काही अजून 3 मुद्दे बाकी आहेत त्याच्यावर फोकस करणार आहोत. मित्रांनो, आपण जे 5 मुद्दे पाहिले त्यात प्रामुख्याने लोकेशन ट्रॅकिंग हा एक मुद्दा होता. त्यानंतर दुसरा मुद्दा होता अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स, हवामानाचा अंदाज सांगणारे काही जे पॅटर्न्स आहेत किंवा जे काही घटक आहेत त्याच्याबद्दलची माहिती होती. त्यानंतर मग हेल्थ केअर इंडस्ट्री कशी डेटा उपलब्ध करून देते त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहिली होती. त्यानंतर बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग याबद्दल काय आपल्याला कशी इन्फॉर्मेशन भेटते किंवा ते हेल्प कशी करते याच्याबद्दलची माहिती घेतली होती. आणि शेवटचा मुद्दा पाहिला होता काल आपण, तो म्हणजे स्पोर्ट्स. खेळामध्ये हा जो डेटा आहे हा डेटा कसा अगदी सहाय्यभूत ठरतो. त्यानंतर 6वा मुद्दा तो पाहणार आहोत आपण, तो म्हणजे कोणता, ॲडव्हर्टायझिंग. 6 हा मुद्दा ॲडव्हर्टायझिंग म्हणजे आपण जाहिरातीचं जग म्हणतो ना, जाहिराती. ते ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा, be it Facebook, Google, Twitter or any other online giant. आपण हे जाहिरातीचं जग जे आहे ते आपण या घटकात पाहतो. विस्तृतपणे त्याची माहिती आपण प्राप्त करू शकतो किंवा करतो. कशात तर फेसबुकमध्ये सुद्धा, गुगलमध्ये, ट्विटरमध्ये किंवा अजून काही जे ऑनलाईन असतील गोष्टी त्याच्यात सुद्धा. ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. आणि हे जे फेसबुक आहे किंवा हे सगळे जे काही गोष्टी आहेत ते व्यक्तीच्या वागणुकीवर, त्याच्या मनातील काय चालले विचल याच्यावर ते लक्ष ठेवून असतं बारकाईनं. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. आणि मग त्या लोकांची जी मानसिकता ओळखून त्या प्रकारे जाहिराती तयार केल्या जातात. ती मोहीम राबवली जाते. कॅम्पेन म्हणजे काय, मोहीम. आणि त्या ग्राहकाला टार्गेट केलं जातं की नाही, त्या ग्राहकावर कशा प्रकारे इम्पॅक्ट टाकला जाईल, प्रभाव टाकला जाईल. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. फेसबुकचं उदाहरण पहा. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट, इंटरनेट, जॉब रोल्स. थोडक्यात आपण उदाहरण पाहिलं की त्या वेबसाईटमध्ये लोक कशा बाबतीत इंटरेस्ट घेतात, कोणत्या वेबसाईटला व्हिजिट देतात किंवा कोणते जॉब रोल ते मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. किंवा मग डेमोग्राफिक्स and what not. Demographic means statistical data relating to the given population and particular groups within it. म्हणजे त्या ठिकाणी त्या विशिष्ट जमातीला, विशिष्ट लोकांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याच्यानुसार ती माहिती भेटत जाते किंवा ती माहिती टाकत जातात. त्या डेटातून माहिती घेतात पुन्हा आणि तशा प्रकारचे ॲड प्रेक्षकांसमोर दाखवतात. All this data is collected by Facebook algorithm using big data analysis technique. आणि ही जी सगळी माहिती आहे थोडक्यात एक सांख्यिकीय माहिती, ती माहिती त्या टेक्निकद्वारे बिग डेटातून त्या कंपनी म्हणा, ती व्यक्ती म्हणा प्राप्त करते. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. All this made possible using big data. तर ज्याप्रमाणे आपण व्यक्तीने जर त्या प्रकारची युक्ती वापरली, त्या प्रकारच्या जाहिराती तयार केला, त्या प्रकारचा तो रिझल्ट येतो.
अशा प्रकारे ती डाटा हा ॲडव्हर्टायझिंगसाठी फार मौल्यवान आहे. अशा प्रकारचं हा एक घटक होता. त्यानंतर 7वा भाग जो आहे तो आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया. एंटरटेनमेंट आणि मीडियाची माहिती त्या डेटामध्ये सुद्धा आपण भरपूर पाहू शकतो, मिळू शकतो त्या संबंधी. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. योग्य वेळेस योग्य प्रमाणात त्या ग्राहकाला, त्या व्यक्तीला त्या एंटरटेनची किंवा त्या मीडियाची गरज कशी भासते ती डेटाबद्दलची माहिती तिथून प्राप्त केली जाते. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन, तुम्ही ऑनलाईनद्वारे काही जे व्ह्यू मांडलेले असतात, तुमचे ओपिनियन दिलेले असतात, त्याच्यानुसार यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स. त्याप्रमाणे त्या मीडियामध्ये माहिती दिली जाते. त्याप्रमाणे एंटरटेन्ड गोष्टी, मनोरंजक गोष्टी तयार केल्या जातात. त्याप्रमाणे कार्यक्रमही प्रसारित केले जातात. थोडक्यात असं म्हणू आपण की प्रेक्षकांची जशी मागणी असते त्याप्रमाणे ते कार्यक्रम पुरवले जातात. आता प्रेक्षकांची मागणी म्हणजे आजकाल प्रत्येक प्रेक्षक म्हणा, प्रत्येक व्यक्ती म्हणा आज नेटशी निगडीत आहे, त्या टॅबशी निगडीत आहे, मोबाईलशी निगडीत आहे किंवा आपण लॅपटॉपशी निगडीत आहे. तर त्याद्वारे तो काय असतो, ते आपले अभिप्राय देतो आणि त्याप्रमाणे त्याला जे आवश्यक आहे त्या गोष्टी तो त्या ठिकाणी मेन्शन करतो आणि ते मेन्शनेशन जे आहे ते डेटामध्ये ऑलरेडी फिल होतं आणि ती माहिती तो एखादी कंपनी म्हणा, एखादा एंटरटेन करणारी संस्था म्हणा ती मिळवते आणि त्या प्रेक्षकाला काय पाहिजे यानुसार ती माहिती टाकण्याचा तो प्रयत्न करतो. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स. आणि आता या नेटफ्लिक्सद्वारे किंवा यूट्यूब, या यूट्यूबद्वारे ती माहिती आपोआप भेटते. टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रिव्हेन्यूज, मोठ्या प्रमाणात ते दाखवले जाते आणि त्याच्या माध्यमाने आर्थिक उत्पन्न वाढवलं जातं. नाउ इव्हन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर रिव्हर्स डाटाबेस. आज जे काही टी व्हीमध्ये कार्यक्रम प्रसारित होतात त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा कार्यक्रम कोणत्या प्रकारचे प्रसारित केले गेले पाहिजे डाटाबेसने त्याचा अभ्यास केला जातो. ते चॅनल्स अभ्यास करतात. डाटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. त्याप्रमाणे मग ॲडव्हर्टायझिंग कसे वापरायचे, त्यांचे मूल्य कसे ठेवायचे याचा ते अभ्यास करतात. दिस विल अलो बेटर रिव्हेन्यू फ्रॉम ॲड्स. आणि त्या ॲड्सच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पन्न कसं प्राप्त होईल याचा ते विचार करतात. अँड विल प्रोव्हाइड मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. आणि कशा प्रकारे जास्तीत जास्त आपला अनुभव, आपले ते स्किल वापरलं जाईल याच्यात ते भर देतात. एंटरटेनमेंट करणारे जे काही संस्था असतील, जे काही प्रोग्राम कंडक्टर असतील, जे काही टी व्ही चॅनल्स असतील किंवा मीडिया असेल ते. अशा प्रकारे आपण हा 7वा भाग पाहिला. आणि शेवटचा भाग जो आहे तो आहे आय थिंक एज्युकेशन इंडस्ट्री. Education industry. Big data has inundated means अगदी तो पण डिस्टर्ब झालेला आहे, त्या गोष्टीपासून तो बाधित झालेला आहे. द एज्युकेशन इंडस्ट्री सुद्धा त्याला काही सुटलेली नाही. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स. त्यांनी पण फार प्रमाणात, अगदी मोठ्या प्रमाणात उडी घेतलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात एज्युकेशन इंडस्ट्री सुद्धा त्याच्यापासून दूर नाही.
नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट देअर स्टडी पॅटर्न्स. आता विद्यार्थ्यांबद्दलचे माहिती तिथे भेटते आपल्याला, त्यांचा अभ्यास करण्याचा तऱ्हा याच्याबद्दलची माहिती भेटते. अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अँड इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स. आणि त्याप्रमाणे मग शैक्षणिक कार्यक्रम त्याद्वारे पाठवले जातात, दाखवले जातात. ती माहिती आपल्याला भेटते. नवीन नवीन अभ्यासक्रमाचा पॅटर्न कसा पाहिजे याच्याबद्दलची माहिती तिथे भेटते. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. वी नो, मित्रांनो माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता काय आहे, डिफरंट आहे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, आकलन क्षमता. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट. आणि त्याचप्रमाणे कोर्स मटेरियल सुद्धा मग विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेनुसारच तयार केला जातो. त्याला जे योग्य लागेल त्याप्रमाणे. थोडक्यात म्हणू आपण, बिग डाटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. आणि तो डेटा जो आहे तर तो डेटा आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला म्हणा किंवा जो शिक्षण घेणारा व्यक्ती आहे त्याला म्हणा, ती चॉईसेस निर्माण करून देतो, पर्याय निर्माण करून देतो. देअर डिफिकल्टीज इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. कोणत्या कोर्सेसबद्दल काही माहिती आवश्यक असेल किंवा काही समस्या असतील त्याच्याबद्दलच्या समस्यांचं निराकरण सुद्धा त्या डेटाद्वारे एज्युकेशन इंडस्ट्री प्रोव्हाइड करते. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. फ्रॉम द रिझल्ट, आणि आपल्याला रिझल्ट सुद्धा दिसतात. फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गिव्ह द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट. वी कॅन गेज. आपण त्या रिझल्टनुसार त्या विद्यार्थ्याची कल पातळी, हा विद्यार्थ्याचा अभ्यास कशा प्रकारे चाललेला आहे, याची कुवत किती प्रमाणात आहे, ते आपण त्या डेटाद्वारे माहिती मिळवू शकतो. थोडक्यात, स्टुडंट्स अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेस. त्याची शक्ती कशी आहे, तो कोणत्या विषयात परफेक्ट आहे आणि कोणत्या विषयात तो कमकुवत आहे, याचं हे मूल्यमापन आपण या माहितीद्वारे करू शकतो. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर हिम. आणि हे गोष्टी काय आहेत, एखाद्या विद्यार्थ्याच्या करिअरसाठी अतिशय मौल्यवान आहेत. बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. थोडक्यात त्याची मानसिकता कशी चांगल्यात चांगली तयार होईल त्याच्यासाठी ते आवश्यक आहे. अँड इन डेप्थ स्टडी ऑफ ऑल दिस वुड डेफिनेटली गिव्ह न्यू साइड्स इन टू द एज्युकेशन इंडस्ट्री. आणि हे जे सखोल विचार आहेत, सखोल अभ्यास आहे, सखोल अभ्यास करणारा विद्यार्थी असेल किंवा काही इन्स्टिट्यूशन असतील, तर त्या इन्स्टिट्यूशन्स त्या एज्युकेशन इंडस्ट्रीला काय देते, एक आयाम प्रदान करून देतं. एक नवीन उत्साह म्हणा, आपण नवीन काहीतरी करण्याची उमेद प्राप्त करून देतो. अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. आणि त्या क्षेत्रामध्ये, त्या शैक्षणिक क्षेत्रात जास्तीत जास्त कसं योगदान देता येईल, परिणामकारक काम कसं करता येईल, कार्य कसं करता येईल, त्यात ते कार्यरत राहतात, इम्प्रूव्हमेंट स्वतः करतात. दिस वुड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि प्रत्येक सगळे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त चांगली प्रगती कशी होईल याच्याबद्दल ते काळजी घेतात. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल इन द एज्युकेशन इंडस्ट्री. आणि हा जो बिग डेटा आहे, ही जी माहिती आहे, ही एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये मोठ्यात मोठी एक क्रांती आहे किंवा हेल्प आहे. दॅट इज वन साईज फिट फॉर ऑल. आणि ही अशी गोष्ट आहे की एक अशी गोष्ट डेटा की ती प्रत्येक गोष्टीला लागू होते. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. आणि आपण पाहिलंय आता की त्या बिग डेटाचा अगदी अगणित असा, मोजता न येण्यासारखा असा यूज आहे. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस. सायन्समध्ये त्याचा उपयोग होतो. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फोनेमॅनाज. भौगोलिक शास्त्रासंबंधी त्याचा उपयोग होतो.
हेल्पिंग इन स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी इटीसी. थोडक्यात गव्हर्नमेंटच्या मशिनरी इंडस्ट्रीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. इट इज अ जिनाईन इन अवर हँड्स. थोडक्यात आपल्या हातातलं एक काय आहे, एक जादूची छडी आहे. ओके, एका सेकंदात आपण ती माहिती प्राप्त करू शकतो. इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमिझम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मनकाइंड. आणि थोडक्यात ही जी जादूची छडी आहे, ही छडी फक्त फिरवायचं काम आहे. ती फिरवली आपल्याला जे आवश्यक आहे ते नक्कीच प्राप्त होईल मित्रांनो. तर अशा प्रकारे ही जादूची छडी म्हणजेच बिग डेटा, बिग इन्साइट्स. इन्साइट्स म्हणजे बिग नॉलेज आपल्याला आज जगात पाहावयास भेटतं. आपण एका क्लिकमध्ये आपण ती माहिती प्राप्त करू शकतो. अशा प्रकारचे टेक्स्ट मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. ओके माय फ्रेंड्स, मागच्या 2 लेक्चरपूर्वी मी तुम्हाला एक पहिल्या पॅसेजवर ॲक्टिव्हिटी दिली होती, त्याच्याबद्दल मी थोडं आता बोलणार आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये मला वाटतं पहिलं जे ॲक्टिव्हिटी ती ग्लोबल अंडरस्टँडिंगची. त्या ठिकाणी होतं ग्लोबल अंडरस्टँडिंगचं पहिलं ॲक्टिव्हिटी, मेन्शन द रेव्होल्युशन इन ह्युमन लाईफ ड्यू टू डाटा. त्या डेटाच्या मुळे माणसाच्या जीवनात कशी क्रांती झाली ते लिखाण त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. मेन्शन. ओके. त्यानंतर मग दुसरं जे ॲक्टिव्हिटी होती कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलची. त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी अशी होती की पिक आउट सोर्सेस ऑफ बिग डाटा. बिग डाटाचे जे सोर्सेस आहेत ते तुम्हाला पिक आउट करायचे, म्हणजे ते लिहायचे आहेत त्या ठिकाणी. अशा प्रकारची ती ॲक्टिव्हिटी होती. त्यानंतर मग तिसरी ॲक्टिव्हिटी होती बिग डेटा प्रोसेसिंग इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस, गिव्ह रिझन. ही जी बिग डेटा प्रोसेस आहे ही काय आहे, गुंतागुंतीची प्रोसेस आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगायचं होतं. त्यानंतर मग PR प्रश्न होता, युझिंग सोशल मीडिया इज अ गुड फॉर अस, जस्टिफाय युअर अँसर. हा जो आपण सोशल मीडियाचा वापर करतो हा अतिशय चांगला आहे, हे मत तुमच्या मताने स्पष्ट करा, किंवा जस्टिफाय युअर अँसर, आज तो उपयोगी आहेच, त्याला एक्सपांड करा. त्यानंतर मग मला वाटतं ग्रामरचे 2 वाक्य दिले होते. आणि 6वं जे लँग्वेज स्टडी होतं, मॅच द पेअर. परस्यूट म्हणजे थोडक्यात एखाद्या गोष्टीचा शोध लावणे. ग्रेट किंवा ह्यूज शब्द होता, ह्यूज म्हणजे महाकाय, ग्रेट म्हणजे महाकाय. नंतर मग इन्साईट म्हणजे थोडक्यात नॉलेज किंवा अगदी खोलवर असं ज्ञान याचा अर्थ. आणि अनकाउंटेबल म्हणजे थोडक्यात अगणिक, जे मोजता येत नाही ते. अशा प्रकारचं ॲक्टिव्हिटी तुम्हाला मी दिली होती मित्रांनो. ती ॲक्टिव्हिटी सॉल्व करा. त्याच्याबद्दलची काही अडचण असेल तर मेसेज करा, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. ओके माय फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण हे टेक्स्ट पूर्ण केलं आहे. आता ब्रेन स्टॉर्मिंग याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरला सखोल माहिती घेऊ. ओके, गुड डे, टेक केअर.